माणिकराव कोकाटे हायकोर्टामध्ये गेले होते ना. हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याच्यावर कॉमेंट्स करणं योग्य नाही. जो काही त्यांना 1,00,000 रुपये भरून जामीन दिला ती कोर्ट प्रोसेस आहे आणि म्हणून आता त्याच्यावर इतर भाष्य करण्यापेक्षा आता त्यांनी ती केस लढणे आणि पुढे जाणे हाच एक मार्ग त्यांच्यासमोर आहे. राज्यातल्या आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होण्याच्या मार्गावर आहे, पण मुख्यमंत्री पांघरून घालतात. ड्रग्सचा कारखाना समोर आला तरी त्यांना वाचवलं जातं असं उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका केली आहे. ड्रग्सचा कारखाना चालवणारा कोणी काही मंत्री होता का? यांना एक अधुरी माहिती असते. पूर्ण माहिती त्याची घ्या, नंतर त्याच्यावर भाष्य करा. तो कोण कारखाना चालवत होते, काय करत होते, आणि जर हे वाचवायचा जर प्रयत्न केला असता तर मुंबईचं क्राईम ब्रांच तिथं गेलं कशाला असतं? इथं त्यांना रोखलं नसतं का? सरकार अशा ड्रग्सच्या प्रकरणामध्ये कुणालाही वाचवत नाही किंवा कुणाला पाठीशी घालत नाही. जो त्याच्यात योग्य जो काही आरोपी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमचीसुद्धा मागणी आहे. म्हणून कुणाला वाचवणे हा आमचा उद्देश नाही आहे. आणि असा गैरसमज जे काय पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी एकदा त्या सगळ्या प्रकरणाची चौकशी किंवा त्याची माहिती घ्यावी. तातडीने एखाद्यावर गुन्हा दाखल करणे आणि तातडीने त्याला फासावर लटकवून म्हणणे हे घटनेमध्ये नाही आहे. म्हणून घटनेचे अनुसरून जे काही कारवाई होईल ती योग्य कारवाई होईल. मुख्यमंत्री स्वतः अशा प्रकरणामध्ये गंभीर आहेत. फक्त शिंदेंना टार्गेट करण्याचं काम असं आता हे टार्गेट तर काय त्यांची खुर्ची काढलेली आहे. आम्ही 2022ला त्यांची खुर्ची काढलेली, ती जखम त्यांची आजही बळबळते. म्हणून त्यांना शिंदेशिवाय रोज त्यांच्या शिंदे साहेबांवर टीका केल्याशिवाय त्यांचा दिवस निघत नाही आणि मावळतसुद्धा नाही. म्हणून आम्ही त्या टीकेकडे आता गांभीर्याने कधी पाहतसुद्धा नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं होतं की 19 तारखेपर्यंत एक धमाका होईल किंवा काहीतरी मोठा बदल दिसून येईल. आज 19 तारीखवर अजून धमाका झाल्याने बदल झाला. ते भविष्यकाराने 19 तारीख सांगितली होती. 19 तारखेची मला वाटतं त्याची वेळ रात्री 12 वाजेपर्यंत असावी. 12 वाजेपर्यंत जर काही झालं तर हे भविष्यकाराला आपण सत्य मानू. नाही झालं तर अशा ज्येष्ठ नेत्यांनी भविष्य करणं सोडून द्यावं. त्यांच्याच म्हणजे वाक्याला पुढे संजय राऊत यांनी दुजोरा दिला होता. संजय राऊत जो बोलला याचा अर्थ मग ते सगळं खोटं आहे. संजय राऊतचं आजपर्यंतचं कोणतंही भविष्य कधीही खरं ठरलेलं नाही. एक कोणती गोष्ट दाखवा की जे संजय राऊत बोललं आणि ते खरं झालं आहे. म्हणून संजय राऊत बोलला याचा अर्थ त्यात सत्यता नाही. महानगरपालिकेमध्ये ठाकरे गटाला कितपत यश मिळेल असं ठाकरे गट नाही राहिलेला आता. तिथं ठाकरे गटांचे तर उमेदवारसुद्धा त्यांना मिळणं मुश्किल झालेलं आहे. कार्यकर्ता सांभाळता न आल्यामुळे झालेला हा परिणाम आहे आणि ते आजही मानायला तयार नाहीत. मी वारंवार सांगतो, अहंकारामुळं चांगल्या राज्य गेलेली आणि त्याच पद्धतीने ह्यांच्या अहंकारामुळे कार्यकर्ते त्यांना सोडून चाललेले. कार्यकर्त्यांना गुलाम समजण्याची जी चूक यांनी केलेली ती चूक आता त्यांना भोवते. मनसेला सोबत घेतल्यावर काही फायदा होईल असं वाटतं. आता त्यांची युती होऊ द्या, काय प्रकृती घडेल हे तुम्हाला येणार काही काळात कळेल. परवा दिवशी निकाल लागतोय, कसं असेल चित्र जिल्ह्यातून नगर परिषद? चित्र हे माहितीचं पॉझिटिव्ह असणार आहे. त्यामध्ये इतर पक्ष हे तुम्हाला पाहायला मिळतील. आजही त्यांच्याकडे किती उमेदवार उभे केले याचासुद्धा कंप्लीट आकडा ते सांगू शकत नाही. कारण की पराभवाच्या धास्तींनी ते ना कुठं सभेला गेले ना कुठं प्रचार केला. म्हणून त्यांचा पराभव हा अटळ आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.